भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, पालघर आणि त्या कमिटीचे आमचे अध्यक्ष संदीपभाई माई आणि संपूर्ण आमची मुंबईची टीम असेल, गाडा मालक असतील, चालक असतील, ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्यांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छा आहेत. या शेतकरी वर्गासाठी काय मला चांगलं करता येईल ते नेहमी करायचं मी प्रयत्न करील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या बैलगाडा क्षेत्राला मोठा योगदान येईल. माझ्या संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवून मला पद दिलेलं आहे. त्या विश्वासाला कुठे तडा नाही जाऊन दिला पाहिजे. त्यासाठी नक्कीच शांततेने, संयमेने, शांत विचार करून चांगले कार्य करेल. जे असतील ही काही चांगल्या बुद्धीची सगळी माणसं आहेत असं नाही, सर्वसामान्य माणसं आहेत असं नाही. सगळ्यांच्या बुद्ध्या एकाच एक बुद्धी आहे. एकामेकाला नडायचं झालं तर अतिशय वादविवाद वाढत जातील आणि ह्याचा परिणाम बैलगाडी क्षेत्रावर होईल. तरी प्रत्येकाने बोलून समजवून घेऊन माणसानं मीडियाला प्रतिसाद दिला पाहिजे. आता ही जी भाषा कालची झालेली आहे तरी त्या दोघांचं पण एकामेकाचं बोलणं झालेलं आहे. दोघांनी आम्ही दोघं एकाच होत्यात आल्यावर मग महत्वाचं म्हणजे हिंद केसरीला राहिलो. त्यात मी एकटाच तिथं होतो, राहुल शेठ नव्हते. पण मी इतका वर्ग राहुल शेठ नसताना सुद्धा बैलाच्या पाठीमागं असतो याच्यावरून समजतं. नमस्कार मित्रांनो, आपल्या समोरच बघताय सुप्रसिद्ध गाडा मालक एम नाना देखील आपल्या मुंबईमध्ये आलेले आहेत. खरं तर नाना, तुमचं मुंबईमध्ये खूप सारं स्वागत आहे. आज राहुल दादांची भेट घेण्यासाठी मला तर वाटतं आलेले आहेत. नाना नमस्कार, काय सांगाल आज कसं काय मुंबईमध्ये? नमस्कार. आज मुंबईमध्ये म्हणजे काल माझं कामानिमित्त मी मुंबईला आलेलो आहे आणि मुंबईवर माझं काम झालं की आता मी उज्जैनला जाणार आहे. काल माझ्या मनात आलं की राहुलबाईंना भेटून जाणं, कारण राहुलबाईचं माझं नातं आता अलीकडं चुलत्या पुतण्याचं आहे आणि राहुलबाईंनं ती स्टेजवर सुद्धा सांगितले. त्यामुळे आता मुंबईला आल्यानंतर या माणसाला भेटल्याशिवाय जाणं योग्य नाही आणि मी राहुलबाईला भेटण्यासाठी आलो. नाना काय सांगाल, आज बघायला गेलं तर एक सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणजे आपले राहुलभाई पाटील, तसेच त्यांना एक अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघरमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांना आयोजलेले आहे. आणि आज खरोखर म्हणजे एक आपल्या मुंबई संघटनेला बोला किंवा महाराष्ट्राला एक चांगला प्रवक्ता लाभलेला आहे, चांगलं पद मिळालेलं आहे. काय सांगाल तुम्ही? मुंबई, ठाणे, पालघर ही जी मुंबईतली संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष माननीय भोपरचे संदीपभाई माळी यांनी उशिरानं का होईना पण राहुलभाई यांना न्याय दिला आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व त्या बैलगाडी संघटनेमध्ये, अतिशय चांगलं गोरगरिबाच्या पाठीशी उभं राहणारं आणि गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी हा माणूस या संघटनेत सामील झाला. आणि या मुंबई विभागातील जी बैलगाडी संघटना चालवतात त्यांचेसुद्धा कायमस्वरूपी वादविवाद मिटले. अतिशय आनंद झाला आणि बैलगाडी मालकांनी असंच समजावून घेऊन या बैलगाडी क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. आता राहुलबाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहुलबाई यांची पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल किंवा मुंबई असेल, सगळीकडेच राहुलबाईचा चाहते वर्ग मथुर बैलाच्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव राहुलबाईचं आहे. त्यामुळं त्यांना या संघटनेत सामील होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटनेला मुंबईच्या वळण लागेल असं मला वाटतं. कुठं ना कुठं तरी आता बघा नाना, आता बघितलं तर काल बाईंची आणि संपूर्ण संघटनेची आपली मीटिंग होती. तिथे ना कुठं कुठं तरी सगळेजण आता बाईंना म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे प्रतिसाद करत होते, चांगलं वाटत होतं. आणि बघायला गेलं तर बाईंचा आता बघायला गेलं तर या सोशल मीडियावरती खूप क्रेज आहे आणि खरोखर त्यांना सपोर्ट पण तेवढी पब्लिक करते. काय म्हणाल तुम्ही? नाही, काय आहे, काल मी आता पुन्हा पास केल्यानंतर बाईंची एक ते मुलाखत बघितली, वादविवादाची मुलाखत होती. त्यावर मला माहिती, मी कधी मीडिया वगैरे बघत बसत नाही, परंतु मला एकाने फोन करून सांगितले राहुलबाईची बाईट पडल्या की बघा. मी बघितली तर बैलगाडी क्षेत्रामध्ये अतिशय, मी पहिलेच माझं एक भाषण आहे, मी त्यांच्या 8च्या मीटिंगला सांगितलं होतं, ह्यात बैलगाडी क्षेत्रामध्ये जी काही लोक आहेत, बैलगाडी मालक असतील, चालक असतील, ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, ही काही चांगल्या बुद्धीची सगळी माणसं आहेत असं नाही, सर्वसामान्य माणसं आहेत असं नाही. सगळ्यांच्या बुद्ध्या एकाच एक बुद्धी आहे. एकामेकाला नडायचं झालं तर अतिशय वादविवाद वाढत जातील आणि ह्याचा परिणाम बैलगाडी क्षेत्रावर होईल. तरी प्रत्येकाने बोलून समजवून घेऊन माणसानं मीडियाला प्रतिसाद दिला पाहिजे. उगाच एकामेकाची आबरू काढणं, एकामेकाच्या प्रतिक्रिया देणं. मीटिंग आता मी माझी झाली, त्यांची झाली,
आम्ही कुठंच कुणाला वेडेवाकडे किंवा वेगळ्या भाषेत बोलू नाही. मिटिंग झालं त्याच्यानंतर आमचा विषय संपला. दुसऱ्या दिवशी परत ही एकामेकाच्या इज्जती काढण्यानं एकामेकाचं वाढत गेले. परंतु बैलगाडी क्षेत्रात ही गोष्ट अशा घडू नयेत एवढीच अपेक्षा. चांगल्या माणसाने चांगल्या पद्धतीनं बोलणं चांगलं गरजेचं आहे. एखाद्याची पाक ही काढणं ही काय बरोबर नाही आणि मग त्याला अशा पद्धतीनं उत्तर मिळत जातं. आता ही जी भाषा कालची झालेली आहे तरी त्या दोघांचं पण एकामेकाचं बोलणं झालेलं आहे. दोघांच्या बोलण्यावरून तशी मी राहुलबाईला तशी विनंती पण केली आणि राहुलबाईंनी त्यांच्या दोघांचा विषय त्या पद्धतीनं तिथं दोघांच्या दोघात मिटलेला आहे. मी काही यात फिरायच नाही, परंतु माझं सुद्धा राहुलबाई ऐकलेलं आहे राहुलबाईंनी आणि हा बैलगाडी क्षेत्रासाठी चांगला योगदान आहे आणि ही गोष्ट मिटल्यावर बैलगाडी क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं चालेल. बघा कुठं ना कुठेतरी काका पुतण्याचं एक तुम्ही बोलल्याप्रमाणे हा नाता आहे आणि खरोखर म्हणजे बघा आज काका पुतण्याचं ऐकतो, उद्या पुतण्या काकाचं ऐकेल. आपले नंदी पण एकत्र पळाले, गुलाल घेतला, आनंद पण तो वेगळाच होता. काय सांगाल, त्या दिवशी पण एक चांगला गुलाल घेतला, आनंदाचा क्षण होता तो. त्या दिवशी म्हणजे आमच्या घरात आता बैलगाडी क्षेत्रात सगळ्या महिला वगैरे आम्ही सगळीच आहे घरातली. लोक टी व्हीवर बघतायत घरात. आमच्या घरात आमच्या मुलानंच इच्छा व्यक्त केली की काय सगळ्या बैलाबरोबर महाराष्ट्रातल्या पळालो, पण आपण मथुर बरोबर पळालो नाही. बरं, मथुर बरोबर मी भरपूर राहुल शेठला विनंती केली होती, पण त्यांच्या पण काही अडीअडचणी असतील, पण योगायोग जुळून आला आणि आम्ही दोघं एका जोत्यात आलो. मग महत्वाचं म्हणजे हिंद केसरीला राहिलो. त्यात मी एकटाच तिथं होतो, राहुल शेठ नव्हते. पण मी इतका वर्ग राहुल शेठ नसताना सुद्धा बैलाच्या पाठीमागं असतो याच्यावरून समजतं की महाराष्ट्रात त्यांची क्रेज फार मोठी आहे. काय सांगाल, बघा एवढी पब्लिक हँडल करणं खाऊ गोष्ट नाही. तुम्ही स्वतः होते, तो पब्लिकचा प्रेम आणि तो मथुरवरचा प्रेम, त्या जोडीवरचा प्रेम, कुठं ना कुठेतरी आपला राजा पण त्या गुलालामध्ये एक सामील झाला. सगळी पब्लिक एकत्र जल्लोष करत होता, आनंदाचा क्षण होता. काय क्षण होता तो तुमच्यासाठी? अतिशय आमच्यासाठी आनंदाचा क्षण. आणि मला त्या दिवसापासून माझा बैल मीडियाला मथुरमुळं आमचे काही एक दोन माझ्या माहितीप्रमाणे किती मीडियाला आमची टाकणारी पोरं 5-50 पोरं टाकत असतील, पण ह्यांच्या बरोबर जी पळाला आणि मीडिया लॉक झाल्यागत झाली. इतकं व्हिडिओ पडलं त्याचं की न सांगण्यासारखं व्हिडिओ पडलं. बोला ना. आता एक महत्वाची गोष्ट सांगावी असं वाटते बैलगाडी मालकांना. उद्या वाळवा या ठिकाणी वकील आबा आमचे मित्र यांनी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तीची किंवा मोठ्या बैलगाडी मालकांची मिटिंग घेतलेली आहे आणि त्या मिटिंगला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कारण त्या मिटिंगमध्ये शेवाळ्याबा असतील, टाकळकर असतील, बोदगे साहेब असतील, धनाजी ताते असतील आणि बाकीचे काही बैलगाडी मालक आहेत. त्यांचं उद्या इथून पुढच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी संघटना कशी चालेल, काय चालेल याचा विचारविनिमयासाठी त्यांनी वाळवा या ठिकाणी बैलगाडी क्षेत्र. परंतु अचानक मी इकडं आल्यामुळं मला त्या मिटिंगला उपस्थित राहता येणार नाही. परंतु त्या मिटिंगशी माझं जे काही त्यांचे मतं व्यक्त होतील त्यांच्याशी माझं सहमत असेल आणि मी त्यांच्या सदैव पाठीशी राहील. चला, खूप सारे शुभेच्छा देतो. उज्जैनला चालले तुम्ही, महाकालचं मस्त दर्शन घ्या आणि हा महादेवाचा नंदीचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी राहो आणि असंच या बैलगाडी क्षेत्राला योगदान करत राहा. आणि खूप मोठे जसे आता आपण बघतोय ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे, 14 देशामध्ये आपला हा बैलगाडा क्षेत्र चाललंय. आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. चला मित्रांनो, येऊया कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर ज्यांची चर्चा झाली, असेच आपले दिलदार मनाचा राजा माणूस, अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा, रायगड, मुंबई, पालघरचे मुख्य प्रवक्ते म्हणून ज्यांची पदी निवड झालेली असे राहुलभाई आहेत. राहुल दादा नमस्कार. नमस्कार दादा, शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगल्या पदावरती तुम्ही विराजमान झालेले आहेत आणि आज तुमचा या पदावरती पहिलाच दिवस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. काय म्हणाल, आज कसं वाटतंय? खरं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, पालघर आणि त्या कमिटीचे आमचे अध्यक्ष संदीपभाई माई आणि संपूर्ण आमची मुंबईची टीम असेल, गाडा मालक असतील, चालक असतील, ड्रायव्हर असतील, समालोचक असतील, सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्यांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छांच्या जो वर्षावे तो मला दिलेला आहे, त्या वर्षावाच्या माध्यमातून जी मला काम करण्यासाठी दिलेली संधी आहे, त्या संधीचं सोनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी नक्कीच करेल. जिथे जिथे मी चुकत आलो तिथे तिथे प्रत्येकाने मला सांभाळून घेतलं. पण याच्या पुढे आज जर मला कुठली संघटनेच्या माध्यमातून जिम्मेदारी येते तर ह्याच्या आधीचा जो ॲग्रेसिव्हपणा होता माझा तो कुठेतरी एक साईडला ठेवून हात जोडून जेणेकरून या बैलगाडा संघटनेला चांगलं प्राधान्य कसं भेटेल, जे आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये शेवाळे आबा असतील, त्याच्यानंतर धनाजी तात्या असतील, बोदगेश दादा असतील,
या वरिष्ठांचा मान सन्मान घेऊन त्यांचे विचार घेऊन हा बैलगाडा संघटना कसा पुढे जाईल, उंचावर जाईल. आणि आज या बैलगाडा संघटनेला सोन्यासारखे माझे काका म्हणून मला मिळाले आहेत नाना, आणि त्याच्यानंतर वाईचे विनोददादा असतील, त्याच्यानंतर ब्रह्मा पैलवान असतील, पूर्ण टीम आली आमची, विजू भाऊ वगैरे. या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. आणि राहणारे जे यूट्यूबच्या माध्यमातून सँडी भाऊ असतील, पूर्ण टीम असेल त्यांची, सगळ्यांनी मला प्रेम दिलेलं आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादाखातीर या बैलगाडा मालकांसाठी, या शेतकरी वर्गासाठी काय मला चांगलं करता येईल ते नेहमी करायचं मी प्रयत्न करील. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या बैलगाडा क्षेत्राला मोठा योगदान येईल. बघा दादा, आज बघायला गेलं तर तुमच्या शब्दाला अगोदरपासून म्हणजे सगळी जण मानत आलेली आहेत. पण आता आणखी तुम्हाला म्हणजे जिथे जाणार तिथे म्हणजे मुख्य प्रवक्ता म्हणून तुम्हाला एक केलं जाईल आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमचा एक आदर्श घेतला जाईल. कशा काय प्रकारे तुमची तयारी असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या बैलगाडा क्षेत्र पुढे नेण्याचा प्रयत्न कराल? खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये जे संघटनेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी होते, पदाधिकाऱ्यांमध्ये अविनाश भाऊ असेल, DSP वाले, मिलिंद शेठ पाटील असतील, आकाशजी राऊत असेल माझा मित्र, त्याच्यानंतर विजयदादा असेल, मुंगाजी दादा असेल, यांच्या सगळ्यांच्या आदर्शतेखाली सगळेच आले या कमिटीमध्ये. आतिश पाटील झाले, सगळेच या कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहमतीने जे चांगलं कार्य करता येईल मला ते कार्य करण्याचा मी नेहमीच ठामपणे, जिथे जिथे माझी गरज असेल, आवश्यकता असेल, तिथे या बैलगाडा क्षेत्रासाठी चांगलं वळण, चांगलं कार्य ते करण्याचा प्रयत्न करेल मी याच्यानंतर. नक्कीच दादा, आणखी काय संदेश असेल तुमचा? आता बघा फॅन वर्ग तर बघतोय खूप माझा एकच संदेश असेल का याच्या आधीचा राहुल पाटील कालपर्यंत ठीक होतं, पण आता जी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवून मला पद दिलेलं आहे, त्या विश्वासाला कुठे तडा नाही जाऊन दिला पाहिजे. त्यासाठी नक्कीच शांततेने, संयमेने, शांत विचार करून चांगले कार्य करेल. जे ॲग्रेसिव्हपणा होता, जे भांडण तंटा, या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून होत होत्या, याच्यापुढे मी ह्या कुठेतरी गोष्टी साईडला ठेवून चांगलं कार्य करेल. कारण की मला कार्य करायची संधी भेटली, त्या संधीचं सोनं 100% मी चांगलं करणार. आणि जेवढे सिनियर मंडळी आहेत, मोठे आहेत, आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये 5 वर्षाच्या मुलापासनं 80 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. त्यांच्यात प्रेमापोटी, त्यांच्या आशीर्वादाखातीर या बैलगाडा क्षेत्राला 7 समुद्राच्या पलीकडं अजून काय मोठं योगदान करता येईल ते करायचं आम्ही सगळे एकत्र राहून प्रयत्न करू. 100% दादा. जय चला, श्रीराम. जय श्रीराम. नाना बघायला आले तर असं मला नानांबद्दल काय सांगाल? खरं तर नानांबद्दल बोलायला गेलो तर नानांमध्ये, मुंबईमध्ये जेव्हा नाना आले तर सगळ्यात आधी फोन होता का राहुल भाई, कुठेतरी वाटतं का पुतण्याला काकाची गरज आहे. मग ते काकाला पोचणं गरजेचं होतं. ते नक्कीच त्या नात्यासाठी माझ्यापर्यंत पोचले, त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत पोचले. आणि मला खरं तर आनंद वाटतं यार, मी असे जे व्यक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये कमवल्यात ना, भले आयुष्यामध्ये एक टायमाला पैसा नसलेला चालेल, पण जे सोन्यासारखे माणसं आहेत ते नक्कीच अजून जास्तीत जास्त माझ्याकडून कसे संबंध टिकवता येतील, पुढे नेता येतील, ते मी प्रयत्न करत राहील. आज नानांनी मुंबईमध्ये येऊन मला भेट दिली, खूप आनंद वाटतं. जो माझ्यावरती असणारा प्रेम तो नानाने दाखवून दिला. आता होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये मोठा गुलाल सुद्धा घेतला, राजा आणि मथुर, म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. का एक जोत्यामध्ये फर्स्ट टाइम पळालो, खूप दिवसांची इच्छा होती ती नानांच्या कुटुंबाची. त्यांचा कुटुंब तो माझा कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये त्या दिवशी खुशीचं वातावरण होता. तो कुठेतरी कुठेतरी तो खुशीचा वातावरण बघून मला खूप आनंद, म्हणजे भरभरून असा झालेला होता. म्हणून आज खूप आनंद वाटतोय मला. नानांनी असाच प्रेम, असाच आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवावा. चला दादा, जय श्रीराम. भेटू लवकरच. धन्यवाद.